हे गाईस, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये। सर्वात पहिले तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। माझ्यासोबत आहेत प्रथम साहिल, प्रणव, अभ्यंक, साईश, आदर्श। चला आता आम्ही जातोय वाडीतले सर्व गुढी जे उभारले आहेत ना प्रत्येकाच्या घरी फिरणार आहोत। टोटल 21 घरे आहेत ना रे आपल्या वाडीत। 21च्या 21 घरी आम्ही फिरणार आहोत। पहिलं सुरुवात आमच्या घरापासून करतोय। आमच्या घराचा मेन माणूस आलेला आहे, संदेश पारसेकर। आता आपण ना पूर्ण वाडीतले सगळे ज्यांच्या घरी गुढी आहेत उभारलेली आहे, सगळं म्हणजे 21 घर आहेत, 21 मधले 21 घरांकडे गुढी उभारली जाते। सगळ्या घरांकडे आम्ही जाणार आहोत आणि प्रत्येकाच्या घराच्या इथली गुढी बघून येणार आहोत सगळे। दरवर्षी आम्ही फिरतो, जरा जास्त जण असतात, नंतर जरा थोडे आहेत। प्रणव, हे दुसरा घर ना? इथली बघूनच जाऊ। हे बघा आमच्या वाडीत रिक्षा बघू शकता, तुमका दाखवतो रिक्षा किती आहेत। 1 2, आमच्या घरात 1 3 आणि वरती 1 असतील 4। तिसरी बघू गेलो आपण। हे बघा पाय आम्ही मगाशी पडून गेलो ही किती उंच तुमका दाखवतोय। हे बघा हे जरा उंच बऱ्यापैकी। आपले गोयवालो मित्र वाडीतलो, आता तो गोया कामा असता तिच्या पण आता बघताला इकडे। अरे बापरे, ते झोपलो हा। चला मगाशी इलेलो आपण, पण तेव्हा हे करू नव्हती। आणि या घराचा मालक प्रथम सगळ्यात पुढे चालतात तो व्हाईट शर्ट वालो। आता आपण त्याच्या घरी येलो। 150 रुपये लगे। ये बघा हा प्रथमचा घर। आणि आता स्लॅबची घरात आल्यामुळे पत्रे असल्यामुळे वर जरा छोटी गुढी बघू मिळतात, नाहीतर कौलांचा घर होतं त्या कौला काढून लावूक भेटायचे ना। हे बघ वर सुंदर निसर्ग बघा, आणि त्यामध्ये माडाची झाडा सगळी। हे झाड कोणता तुमका माहितीच असताला? हा भाई, ह्या झाड कमेंट करून सांगा कोणता, नक्की सांगा। बाणा दाखवतोय, कोणाला माहिती असलं तर कमेंट करून सांगा। ए तुम्ही सांगा भाई कोणता, ती नको भावला ती सांग रे, त्या झाड कोणता? काय व्ह्यू वाटता बा, खतरनाक। काजी पण आता काजींचं सीझन आता येतलो, त्यामुळे आता काय भीतीच नाही। नको चल, बोंडू बिंडू मग यावे खाऊ। लहान असताना तेव्हा चापरा लय खायचो। हे बघा झाडा चापराची। हे बघा हे मुंबईवाले होत, पण हे स्पेशल गुढीपाडव्यासाठी येतात। सगळ्या सणांका येतात, गुढीपाडवा गणपती वगैरे सगळे सण करतात येऊन। मुंबईकारी होत, मुंबई असतो। गुढी बघा मल्हार सगळं झोपले वाटता, काय नाही रात्री ट्रेनचा प्रवास असतो म्हणा ते। चला जाऊया। आता आपण इलो घर मालक साहिल, घर मालक साहिल। एक खोबरी बिरी उतला रे, चला सुक्या खोबऱ्या। हे बघा साहिलची आजी मालकीन। होय होय, साहिलांकडे पण कौला असत, पण साहिल जरा ना काम कमी होया म्हणून तिने कौला काढून मोठी गुढी उभारूक नाही। मस्त तरी पण सजवल्या नाही मस्त। सगळे गुढी बघा कसे वाटतात ते सांगा। फा तू नाच रे। मी तू नाच पहिलं। आता आपण जातो सुदिनदाच्या घरी। सुदिनदा मुंबईत असता, पण बाबा आणि असतो तिकडे। इकडे बघूया कसं काय विषय, किती उंच गुढी काय। उंचा 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 अभ्यंग म्हणता उंचा, पहिली बाहेर सुन दाखव। हे बघ वाली बिली लावले तुटान पडा असा उंचा। हा जाऊया आपण खाली जाऊया। आता येताना झोपलेली असली तर वाली काढूया मस्त की। व्हिडिओ काढून मुलगो बघतो, ही नाही बघूची वाली खूप काढूया। काजी नको, काजी कोणाच्या काढायचे नाही, मुलगो
कमेंट मध्ये लय बात बोलतो लोक. आजी एक विजय घातला सीसीटीव्ही राहिले ना त्यांनी जाताना वाली काढियात भावले यांचे मस्त वेगळी दोन एक एकच खाऊया पण वाली काढूया एक एक हे सुजिंदा आई काय काय बोलता तो करवंद लागली वाह क्या स्वाद आहे नाही रे कच्चीच आंबो बघा काय आंबे लागले तोरा लागलेत कसली बेकार विषय काजी वगैरे आमचीच होते तिकडे पहिले आम्ही काजी वगैरे यायचो आता पण येतो गरज लागली का पैशाची नाही असं नाही काय रे वाले आता पण येतो पैशाची गरज लागली काय असं नाही कोंबडी बघा हे धरा एक एक कोंबड फटकन आता आपण इलो शिवरामकडे हल्ली शिवराम घर बांधून आता झाला फक्त बाकीचं बाहेरचं थोडंसं काम राहिला शिवरामचा घरा ए अभ्यंग कशाक ते कुत्रे भी येतं कुत्रे भी येतात बघा लोकांच्या हरडे आमचं ह्यो भी येतं ते का एक पार्टनर आमचं वाढलं नाव सांग रे बघा एक एक पार्टनर वाढतात आमचे कमी होत नाही माडाचं झाड कसलं उंच अरे बघ रे ते पण हे बघा हे धावत येतात आणि पाया पडतात दोघं जण हे बघा हे ये वो दो लोक पडलात पाया हो दिप्या का चला ऋतुराज खेळलो गाय आहे बघा हातबीत लावा ती हे बघा यांची पण खतरनाक उंच मगाशी आम्ही येऊन गेलो एकदा पण सगळ्यांची नव्हती त्यामुळे आमका परत यायचं लागेल चला हे पहिले बॉक्स खेळायचो ना बॉक्स बांधलेलो इकडे आता कोण नसता प्रथम काय असतो तो काय बेंगलोर प्रथम असता बेंगलोरला साईश असता सावंतवाडीला साहिल आवलो 10वी आणि मी तर तुम्हाला माहितीच आहे घरी घर मालक अभ्यंक हिच्या घराकडे जातो इलो आपण अभ्यंक रांगोळी वगैरे अभ्यंकानच घातल्या ना हो रांगोळी वगैरे अभ्यंकानच घातलेली आहे यांच्याकडे पण पत्रे असल्या कारणामुळे जरा छोटीशी जा सर नाही बघा पारसेकर सावंत भंडारकर परब नंतर मल्हार कुडतरकर पुढे आहे की केळुसकर पहिली ना आमच्याकडे खूप मोठी आठवण ह्या जागेवरची लय बेकार मांगे बिंगे तोडून ठेवले नाही होय आम्ही ना आमचा ग्राउंड हा आम्ही ना सकाळी प्रथम ग्राउंड करताना आपण सकाळी येऊन ग्राउंड करून चालू करू ना पूर्ण उन्हात संध्याकाळपर्यंत आम्ही सगळं ओके करून ठेवू ग्राउंड तेव्हा आमचं हे षटकार होतो इथनं खेळायचो फक्त 7-8 जण पण नाही आम्ही तर 3-4 जण पण खेळायचो इथे पहिले तिथून खेळायचो फास्ट बॉल बिल खूप जणांवर बसलेले आहेत आणि तिकडे खूप बॉल आमचे हरवलेले आहेत खूप मोठी आठवण आमची ह्या आपल्या मित्राचा चिन्मयचा घरा चिन्मय तर नसतलो पण चिन्मयची आई असतली काहीतरी खाऊ देऊ शकता आपल्या असं मला वाटतं चेहरा कसलो तेलकट झालो बघा म्हणजे ऊन कसला विचार करा बाबू ऊन कसा रे व्हिडिओच्या निमित्तानं प्रत्येकाक जो मुंबई का आपल्या घर तरी बघू भेटला आणि जे इंका म्हणजे पुढे जे पुढची पिढी येतली जी इंका आपलं सण कसं असतं काय असतं समजतला तरी सणाबद्दल माहिती आम्ही पुढे सांगितलं व्हिडिओ पुढे म्हणजे जे पुढची युवा पिढी आहे त्यांना समजतला पुढे आम्ही आता माहिती सांगतलो ना प्रथम गुढीपाडव्याची काय माहिती आहे गुढीपाडवा कशाक आपण साजरो करू हो हे सगळं आता आम्ही पुढे सांगतलो तर पूर्ण ऐकानच जावा पण पुढच्या पिढी काय समजावं हे सण जपान ठेवू आहे म्हणून आम्ही ह्यांका पण आमच्या सोबत घेऊन फिरतो की बाबा हा लहान मुलांका कसं एन्जॉयमेंट पण हवी असतं आणि सण पण म्हणून सगळ्यांकाच घेऊन फिरतो काकी खाऊ देतील चिरवलेली आपण बघूची
जेवतात काका आणि यांचं पण माटव असल्या कारणामुळे पाया बिया पडतात बघ जबजब. हा ना भावल्या, हे सर्वात उंच कोणती अरे? ते सर्वात उंच कोणती अरे? हीच आहे ना सर्वात उंच, हीच हा. त्याला या लास्ट करत हा आई सोबत मोठं वासर. चला असं वगैरे बघितलं हो. बाय जेवलं बाय होय म्हणता. आता मेन पॉइंट, आता आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे कशासाठी गुढीपाडवा हा सण आपण साजरा करतो हे तुम्हाला सांगणार आहे. मी प्रथम अभ्यंग सांगणार आहे एक पॉइंट. प्रथम एक हे सांग बघूया, आपण गुढी कशा उभारतो. श्रीराम रावणासोबत युद्ध करून 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्यात परत आले, त्यामुळे आपण गुढी साजरी केली जाते. त्याच्याशिवाय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारली गेली होती. गुढी विजयाचे प्रतीक आहे म्हणून गुढी उभी केली जाते. तसंच तुम्ही बघितलं तर ब्रह्मदेवाने ह्याच दिवशी सृष्टी निर्माण करण्याची सुरुवात केली, म्हणून हा दिवस खूप पवित्र मानला जातो. आणि हीच माहिती आपल्या युवा पिढीला समजली पाहिजे, त्यांना ह्या सणाचं महत्त्व कळलं पाहिजे, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय. सर्वांना आम्ही या वाडीतल्या पूर्ण गुड्या वगैरे बघून आलो आणि लहान मुलांना पण घेऊन गेलो, म्हणजे त्यांना त्याचं महत्त्व समजलं पाहिजे म्हणून.